अगं वहिनी काय आहे? मी आल्यापासून तू कामच करते. सकाळचे 6 वाजल्याने तू स्वयंपाक करतेस. अहो ताई, आता कोण करणार? संसार तर माझाच आहे ना. आणि तसंही कामाची सवय आहे मला. अगं हो, पण मी पण आता आले ना, मग मला पण थोडीशी कामं सांग, तुला तेवढीच मदत होईल. आणि असंही मी बसून तरी काय करू? अहो ताई, प्रश्न कामाचा नाहीये. तुम्ही 4 दिवसासाठी माहेरी आलात आणि इथं बी निवांत राहायचं, कामच करायचे. सासरी पण मुलींना कामं करावंच लागतात ना. मग इथं तुम्ही मस्त आरामात निवांत राहा. अगं हो, पण तू सुद्धा एकटीच काम करतेस ना, आणि मी सुद्धा अशीच बसलेली आहे. आणि तसंही आपल्या पोरींना कुठेही गेलं तरी कामं तर करावीच लागतात ना. अहो हो ताई, म्हणून तर मी तुम्हाला आराम देते. आणि असंही मुली माहेरी कशासाठी येतात? आराम करण्यासाठीच ना. आणि मुलीचं माहेर हे मुलीला जपण्यासाठी असते, काम करण्यासाठी नाही. अगं वहिनी, कितीही जपलं तरी मुलगी काम करतानाच चांगली वाटते, मग ती सासरी असो किंवा माहेरी. हो ना? हे तर झालंच हो ताई. आणि मुलगी काम करताना चांगली वाटते. तसंही मुलगी किती शिकलेली असली किंवा कलेक्टर जरी झाली तर मुलींना घरकामापासून सुटका नसते. त्यात काय, मग करावं तर लागणारच ना. आणि तसंही तुमच्यासारखी नणंद भेटली तर सासर काय स्वर्गाहून सुंदरच असणार ना. अगं वहिनी, गप बस ग तू मला जास्त हरभऱ्याच्या झाडावर नको सोडूस. आणि तसंही तू मला समजून घेतेस म्हणून चाललंय सगळं. मला काय वाटतं, नणंद भावजाईंनी एकमेकीला समजून घेतलंच पाहिजे. म्हणजे की घर बी टिकतं आणि घरात वाद बी होत नाही. काय म्हणता मग?